नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लोकशाही देशाचा पाया आहे आणि लोकांनी लोकांसाठी बनवलेली शासन व्यवस्था आहे. या गोष्टींचे विद्यार्थ्यांना अध्ययन व्हावे व भविष्यातील लोकशाही अधिकाधिक बळकट व्हावी या अनुषंगाने होरायझन अकॅडमी दिंडोरी विद्यालयात प्राचार्या श्रीमती निर्मला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखी निवडणूक पार पडली आहे. विद्यार्थ्यांना लोकशाहीप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल कराव्यास सांगण्यात आले. त्यासाठी मुदत देण्यात आली. काही अर्ज बाद देखील करण्यात आलं व त्यानंतर उमेदवारांनी स्वतः प्रचार करत आपल्याला अधिक मते मिळवावे यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय. यानंतर आचारसंहिता लावण्यात आली. निवडणूक दिवशी निवडणूक अधिकारी नेमण्यात आले व त्यांच्या अधिकाराखाली बोटाला शाई लावून चिठ्ठीच्या माध्यमातून अगदी पारदर्शकपणे मतदान पार पडलंय. मतपेटी बंद करून काही अवधीनंतर पारदर्शकपणे मतमोजणी करण्यात आली व ज्या विद्यार्थ्यांना मताधिक्य मिळाले त्यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात आलं, ज्यामध्ये आविष्कार लक्ष्मण गायकवाड मुख्यमंत्री मुले, महाले स्नेहा विकास मुख्यमंत्री मुली, महाले सोहम विकास क्रीडा मंत्री मुले, श्रेया राजेश दाणे क्रीडा मंत्री मुली, सार्थक विष्णू पवार शिस्तमंत्री मुले, तृप्ती साहेबराव पाटील शिस्तमंत्री मुली, प्राची केशव गायकवाड कॅबिनेट मंत्री फायर विभाग, प्राजक्ता समाधान आपसुंदे उप कॅबिनेट मंत्री फायर विभाग, दीप्ती सोपान पानसरे कॅबिनेट मंत्री एअर विभाग, धोवी मोनिका रामशंकर राम उप कॅबिनेट मंत्री एअर विभाग, श्रद्धा देविदास सुगले कॅबिनेट मंत्री अर्थ विभाग, अक्षरा अजित वडजे उप कॅबिनेट मंत्री अर्थ विभाग, सायशा गणेश खंदारे कॅबिनेट मंत्री वॉटर विभाग, अंजली किशोर आव्हाड उप कॅबिनेट मंत्री वॉटर विभाग हे सर्व विद्यार्थी मताधिक्याने निवडून आले. निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शालेय परिवाराने तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप घोरपडे, रणजित देशमुख, सुजित मुरकुटे, खांदवे साहेब आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.